आणि आता राज्यभरातल्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये सुरुवातीला गुन्हेगारी जगतातल्या बातम्या. विधान भवनातील मारहाण प्रकरणी नितीन देशमुख आणि सर्जेराव टकलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी. संपूर्ण प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करणार. विधान भवनातील मारहाण पूर्वनियोजित कट. पोलिसांची माहिती. 7 दिवसांच्या कोठडीची केली मागणी. सर्जेराव टकलेवर 5 गुन्हे तर नितीन देशमुखवर 8 गुन्हे. मुख्यमंत्र्यांची विधानसभेत बोलताना माहिती. हनी ट्रॅप प्रकरण मुख्यमंत्र्यांनी नाकारलं. काही आजी माजी मंत्री आणि अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा नाना पटोलेंनी केलेला आरोप. मंगळुरूच्या नार्कोटिक्स नियंत्रण विभागाची पनवेल रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई. 3.5 किलो वजनाचं 35 कोटी रुपयाचं ड्रग्ज जप्त करत एका नायजेरियन महिलेला अटक. पुण्यामध्ये पर्वती भागात 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून एका तरुणाला बेदम मारहाण. गाडी पार्किंगच्या वादातून घटना घडल्याची माहिती. 9 जणांविरोधात गुन्हा दाखल. पुण्याच्या सहकारनगर परिसरात राजू उर्फ बारक्या लोंढे नावाच्या गुंडाकडून पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड. कोमिंग ऑपरेशनमध्ये सहकारनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं तोडफोड. पुण्यामध्ये महापालिकेच्या कर्मचाऱ्याला स्थानिकांकडून मारहाण. पुण्यातील ढोले पाटील रोड परिसरात घडलेली घटना. किरकोळ कारणावरून वाद घालत स्थानिक नागरिकांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा कर्मचाऱ्यांचा. नागपुरातील लकडगंज परिसरातील एका वाईन शॉपमध्ये शस्त्र घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न. दारू खरेदी करायला आलेल्या काहींचा दुकानातल्या कर्मचाऱ्यांशी वाद. या प्रकरणी 2 आरोपींना अटक. 1 आरोपी अल्पवयीन. नाशिकच्या श्रमिक नगरमधील सातपूर परिसरात टवाळखोरांकडून दहशत माजवण्याच्या उद्देशाने दगडफेक. विरोध करणाऱ्यांमधील एका इसमावर शस्त्राने प्राणघातक हल्ला. घटना सीसीटीव्हीत कैद. गुन्हा दाखल. यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील यावलीमध्ये मध्यधुंद मुलाचा आईवडिलांवर फावड्याने हल्ला. आईचा हल्ल्यामध्ये मृत्यू. वडील गंभीर जखमी. कोल्हापुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याची हत्या. कर्नाटकात शरीराचे 2 तुकडे करून मृतदेह नदीत फेकला. लखन बेनाडे असं ग्रामपंचायत सदस्याचं नाव. 4 संशयित स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात. अहिल्यानगरमध्ये पती पत्नीच्या वादातनं पतीची आत्महत्या. पत्नीचा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरनं उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न. अहिल्यानगरच्या एमआयडीसी परिसरातल्या नवनागापूरमधली घटना. बारामतीत बँक मॅनेजरने बँकेतच गळफास घेतल्याची धक्कादायक घटना. बँक ऑफ बडोदाच्या मॅनेजरची आत्महत्या. बँकेच्या दबावामुळे आत्महत्या करत असल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख. शिवशंकर मित्रा असं मॅनेजरचं नाव. मुंबईच्या मालाड मालवणी परिसरात एका इमारतीत लेबरचं काम करणाऱ्या तरुणाकडनं 3 अल्पवयीन मुलींचं अपहरण. आरोपीला विरारमधून अटक. 3ही मुली सुखरूप. जन्मठेपेतील फरार आरोपी 5 वर्षांनी बीड पोलिसांच्या ताब्यात. बहिणीची हत्या केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली. पत्नीला भेटण्यासाठी आला असता गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांकडून आरोपीला अटक. सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील रेसिडेन्शियल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत अमानुष मारहाण. शाळेचा संस्थापक मोहन माळी मारहाण करत असल्याची तक्रार. विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या घटनेनंतर मोहन माळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये पालकांचा राडा. काही पालकांकडून कवठेमहांकाळ स्कूलमध्ये तक्रार. शाळेबाहेर पोलिसांचा बंदोबस्त. अभिनेत्री अर्चना पूरन सिंगची दुबईत ऑनलाईन फसवणूक. फ्लाय दुबई स्काय डायव्हिंगसाठी ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं, परंतु हे ऑनलाईन तिकीट बुकिंग बनावट निघालं. हिंदीच्या मुद्द्यावरून झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरेंचा मीरा भाईंदरमध्ये दौरा. यावेळी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन तसंच पदाधिकारी कार्यकर्ते नागरिकांसोबत संवाद साधला. 4 महिन्यांपूर्वी मुंबई तोडण्याची भाषा करत होते, पण मुंबई महाराष्ट्रातच राहील आणि मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मराठी माध्यमाच्या शाळांकडे पालकांनीच फिरवली आहे पाठ. गेल्या 6 वर्षात मुंबईतील 39 मराठी शाळा बंद. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे जास्त वाढल्यानं मराठी शाळांच्या पटसंख्येत मोठ्या प्रमाणात घट. आमदार अमित साटम यांच्याकडून सर्व गोविंदांचा विमा उतरवण्याची मागणी. सर्व गोविंदांचा विमा उतरवला जाईल. दत्तात्रय भरणेंकडून विधानसभेमध्ये आश्वासन. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 80% अधिक जलसाठा. पुढील 288 दिवस पुरेल इतका जलसाठा असल्याची माहिती. त्यामुळे मुंबईकरांना दिला. नवी मुंबईचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार. मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनची होणार दुरुस्ती. बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोलीने, ऐरोणीमध्ये पाणीबाणी. मीरा भाईंदर महापालिकेला देशात प्रथम क्रमांकाचा स्वच्छता पुरस्कार. 23 ते 40 लाख लोकसंख्या गटातील मीरा भाईंदर पालिका क्षेत्र सर्वात स्वच्छ शहर. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानंतर हिंजवडी भागात अतिक्रमण हटवलं. पीएमआरडीकडून 3 दिवसापूर्वी व्यापाऱ्यांना नोटीस, त्यानंतर अंमलबजावणी.
अनधिकृत होर्डिंगबाबत खोटी माहिती दिल्यानं पालिका आयुक्तांनी केली अधिकाऱ्यांवर कारवाई. पालिका आयुक्तांनी अनधिकृत होर्डिंगची माहिती मागवलेली असताना अहवाल न देता माहिती देण्यात आली. पुण्यातले धोकादायक पूल पावसाळ्यानंतर पाडणार. पुणे जिल्ह्यातील 61 पूल धोकादायक स्थितीत. यातील 58 जिल्हा परिषद, 3 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नव्या विमानतळ टर्मिनलला 1 वर्ष पूर्ण. एका वर्षात प्रवासी संख्या कोटींवर. 1 वर्षात पुणे विमानतळावरून 68,830 देशांतर्गत तर 2,136 आंतरराष्ट्रीय उड्डाण. अमरावतीतील उड्डाणपुलांचं काम 7 वर्षापासून अपूर्ण असल्यानं नागपूर खंडपीठाची मोठी कारवाई. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांना 1 लाख रुपयांचा दंड. 31 डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश. इस्लामपूरचं नामांतर आता ईश्वरपूर केल्याची विधानसभेत घोषणा. सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. या घोषणेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे मानले आभार. नाशकातील आदिवासी विभागातील उपायुक्त संगीता चव्हाण यांचं निलंबन. मराठा समाजातल्या तरुणांना आदिवासी प्रमाणपत्र दिल्याचा होता आरोप. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील शेकडो परिचारिका आजपासून संपावर. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता. 7व्या वेतन आयोगातील त्रुटी कमी करण्यात याव्या या मुख्य मागणीसाठी आंदोलन. नाशिकच्या शरणपूर रोडच्या खासगी हॉस्टेलमध्ये एका 16 वर्षीय तरुणीची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. नागपूरमधील रामटेक तालुक्यात शेतात वीज कोसळून 2 महिलांचा मृत्यू. 5 महिला गंभीर जखमी. शेतात जेवण करत असताना वीज पडल्यानं घडलेली घटना घडल्याची माहिती. लवकरच निवृत्तीपूर्वीच पूर्ण पीएफ काढता येणं शक्य होणार. केंद्र सरकारच्या हालचाली सुरू. सध्याच्या नियमानुसार संपूर्ण ईपीएफ रक्कम निवृत्तीनंतर किंवा 2 महिने बेरोजगार राहिल्यानंतरच काढता येते. देशातलं दुसरं शोरूम टेस्ला दिल्लीमध्ये उघडणार. या महिन्याच्या शेवटी दुसरं शोरूम उघडणार असल्याची ही माहिती. आयफोन प्रो मॉडेल्समध्ये आतापर्यंत टायटॅनियम फ्रेम दिली जात होती, परंतु आयफोन 17 प्रोमध्ये टायटॅनियम फ्रेम मिळणार नाही. आयफोन 17च्या सिरीजमध्ये केवळ आयफोन 17 एअर मॉडेलमध्ये टायटॅनियम फ्रेम मिळणार.